नमस्कार, आप देख रहे हैं एमएच न्यूज। तो चलते हैं आज की खास खबर पर। जिला वार्षिक योजना के अंतर्गत शाहपुर में तालुका स्तरीय पशु पक्षी प्रदर्शनी का आयोजन किया गया। इस प्रदर्शनी में पशुपालकों को आधुनिक पशुपालन की नई संभावनाओं के बारे में मार्गदर्शन दिया गया। शाहपुर में आयोजित इस पशु प्रदर्शनी में विभिन्न प्रकार के पशुओं का आकर्षण प्रदर्शन किया गया। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में पशुपालकों ने भाग लिया और प्रदर्शनी का लाभ उठाया। इस दौरान पशु संवर्धन उपायुक्त डॉक्टर विलास गाड़गे ने उपस्थित पशुपालकों को संबोधित करते हुए कहा कि पशुपालन भले ही मेहनत का काम हो, लेकिन सही योजना और आधुनिक तकनीक के उपयोग से यह बेहद लाभदायक व्यवसाय बन सकता है। उन्होंने आगे बताया कि अच्छी नस्ल के पशु तैयार कर दुग्ध व्यवसाय को मजबूत किया जा सकता है। उन्होंने कहा कि बकरी को गरीब की गाय कहा जाता है क्योंकि यह कम खर्च में भी अच्छा उत्पादन देती है। दूध एक संपूर्ण आहार है जिससे दही, घी और पनीर जैसे कई उत्पाद तैयार किए जा सकते हैं। पशुपालकों को आधुनिक तकनीक का उपयोग कर गुणवत्तापूर्ण पशु तैयार करने चाहिए। दुग्ध व्यवसाय के साथ साथ गोबर का उपयोग कर अतिरिक्त भी प्राप्त की जा सकती है। इस प्रदर्शनी का मुख्य उद्देश्य पशुपालकों के परिश्रम को सम्मान देना और उनके उत्कृष्ट कार्य को समाज के सामने लाना है। इस तरह की स्पर्धाओं से बेहतर पशुओं को प्रोत्साहन मिलता है और पशु माझ्या विभागाचे सर्व माझे सहकारी आणि ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे असे माझे पशुपालक बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार। हा कार्यक्रम घेण्या पाठीमागची एक शासनाची एक भूमिका असते। ती भूमिका म्हणजे असं आहे की जो पशुपालक खूप मेहनत करून आपल्याकडे चांगली जनावरं तयार करतो, त्या जनावराला इतकं चांगलं की त्याच्या जनावराला कुठेतरी प्रदर्शनात ठेवण्यालायक करतो, तर त्यांनी केलेल्या मेहनतीचं कुठंतरी त्याचा सन्मान केला पाहिजे आणि त्याची केलेली मेहनत ही जगापुढे आणली पाहिजे। हा पहिल्यांदा त्यातला मुख्य उद्देश आणि त्याचा सन्मान करताना आपण त्यांना कुठेतरी थोडंसं फुलाची पाकळी म्हणून काहीतरी बक्षीस देतो। बक्षीस हे महत्वाचं नाही आहे, तर त्याचा होणारा सन्मान त्या पशुपालकाचा त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा सन्मान हा जास्त महत्वाचा आहे। हा एक उद्देश। दुसरा उद्देश असा असतो की या निमित्तानं इतर जे लोक इतरही पशुपालक आपापली जनावरं घेऊन येतात, तर त्या पशुपालकांमध्ये सुद्धा त्यांच्यात सुद्धा आपसात चर्चा होते। त्यांच्यात सुद्धा आपसात चर्चा होऊन त्यांना पण तू कसं काय करतो, मी कसं काय करतो, याच्यातली ते माहितीची आदान प्रदान पण त्यांच्या माध्यमातून त्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याच्यात होऊ शकते। तिसरी गोष्ट की ज्या लोकांनी आपली जनावरं आणले नाही, कारण त्यांना वाटतं की आपली जनावरं इथं आपण प्रदर्शित करण्याच्या इतक्या चांगल्या क्वालिटीची नाही, त्यांना आणि इतरही ज्यांना बक्षीस लागत नाही त्यांना अशांना सुद्धा एक त्यांच्यामध्ये एक प्रकारची स्पर्धा तयार होते की यांना जर याला हे मिळू शकते तर मी हे काम मी का करू शकत नाही, आणि मी जर करत माझ्याकडे जर तसं झालेलं नाही तर मग आपण याच्यासाठी काय सुधारणा केली पाहिजे। काहीतरी त्याच्या डोक्यात एक भुंगा सोडून दिला जातो आम्ही आमच्या माध्यमातून की अशी जनावरं इतरांनी सुद्धा तयार केलेली पाहिजे, त्यांच्यात सुद्धा एक जिद्द निर्माण करणे हे सुद्धा या कार्यक्रमाचा एक उद्देश आहे। आणि या सोबत त्यांना येणारे जर काही प्रश्न असतील, त्यांना काही जर माहिती विचारायची असेल तर त्याच्यासाठी आमचे पशुवैद्यकीय अधिकारी इथं उपस्थित असतात। त्यांना त्या आवश्यक असलेल्या माहित्या त्या आवश्यक त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देणं हे सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं केलं जातं। आज इथे आपण सुद्धा एक चांगला कार्यक्रम राबवलेला आहे की पशुपालकांना स्वतः त्यांना प्रश्न विचारायला आपण दिलं आणि पशुपालकांनी प्रश्न विचारले म्हणून त्यांना आपण बक्षीस दिलेलं आहे। उत्तर आमचे अधिकारी देत होते पण प्रश्न विचारला म्हणून सुद्धा त्यांना बक्षीस दिलेलं आहे। या प्रकारे त्या पशुपालकांना सुद्धा आपल्या मनात असलेले प्रश्न मांडण्याची आणि संधी देणं हा सुद्धा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। मला माहित आहे तुम्हा लोकांना भाषण असं काही सरकारी कर्मचाऱ्यांचं तसं काही आवडत नाही आणि मी जास्त वेळ घेणारही नाही, तर या कार्यक्रमाची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली आहे। फक्त या निमित्तानं सांगतो, आपण जर कार्यक्रम घेतो तेव्हा एक काम करतो की आपण ज्या तालुक्यात कार्यक्रम घेतो त्या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांना वगळून
आपण इतर तालुक्यातल्या अधिकाऱ्यांकडूनच पशूंची जी काही निवड करायची असते किंवा 1, 2, 3 क्रमांक निवडायचा असतो ते करत असतो, जेणेकरून कुणीही कुठला असा आरोप करू नये की इथं काही पार्सलिटी करण्याचं काही कारण नाही आहे. तुमचाच पैसा आहे, आमचा नाही आहे. तुमचाच पैसा तुमच्यापर्यंत आम्ही परत एका दुसऱ्या रूपानं देतो आहे आणि त्याच्यामुळे ते आम्ही शक्य तितके आमचे अधिकारी जे काही निकष, जे काही आमचे काही तांत्रिक निकष असतात, जे तुमच्यासारख्या सर्वसामान्य पशुपालकांच्या लक्षात येऊ शकत नाही, अशा तांत्रिक निकषांचा सुद्धा विचार करून त्याप्रमाणे 1, 2, 3 हे या इथे सिलेक्ट केले जातात. आणि या निमित्तानं माझं तुम्हाला एक आवाहन आणि नम्र विनंती आहे की जरही एखाद्या पशुपालकांना त्याचा नंबर लागला नाही तर त्यांनी नावेद होऊ नये, खचून जाऊ नये. आणि जर एखाद्याला वाटलं की त्याला 1 नंबर आला, माझ्या याचा गेला, त्याच्याबद्दलही कोणी वाईट वाटून घ्यायचं कारण नाही आहे. कारण शेवटी हा पैसा शासनाचा पैसा किंवा ते बक्षीस तुमच्याच एका दुसऱ्या भावाला मिळतं आहे. कुठेही आपण वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही आहे. आणि तितकंच आपण आपलं मोठं मन दाखवण्याची ही एक तुम्हाला सर्वांना संधी आहे. त्यामुळे या प्रकारे पुढचा कार्यक्रम पुढे होईल असं मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि आयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. यहाँ तो सब अपने ही है, कोई दूजा नहीं. किसी का नंबर आएगा तो किसी का नहीं, लेकिन खुद अगर आप सबको अपना समझोगे तो यहाँ पे किसी को बुरा लगने की कोई ख्वाहिश नहीं, कोई गुंजाइश नहीं. धन्यवाद सर. आपण आजच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आपल्या संभाषणातून व्यक्त केली. यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले